नमस्कार मंडळी, चला तर आणखीन एक नवीन रेसिपीसह तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. चला तर आज आपण बनवलेला आहे अंडा तवा फ्राय. तर जबरदस्त आणि भरपूर टिप्ससह ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. इथे आपण पहा, हिरवं वाटण बनवण्यासाठी साहित्य काय घेतलं. कढीपत्ता, कोथिंबीर, आलं, हिरवी मिरची, लसूण याचं आपल्याला हिरवं वाटण तयार करण्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये हे सर्व आपल्याला जिन्नस घालून घ्यायचे आहे. आता आपल्याला एकदा हे मिक्सरला असंच फिरवून घ्यायचं आहे. तर आता इथे आपण फिरवून घेतलं बारीक करून. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचं पुन्हा एकदा वाटण तयार करून घ्यायचं आहे. हे हिरवं वाटण आपलं तयार झालं. आता त्याच भांड्यामध्ये टॅमॅटो प्युरी बनवून घ्यायची आहे. तर आता इथे मी मोठ्या साईजचे 2 टॅमॅटो जे आहेत ते कट करून घेतले. त्याची पाहू शकता अशी स्मूथ प्युरी तयार करून घेतलेली आहे. हवं तर तुम्ही बारीक चिरलेला टॅमॅटोसुद्धा यूज करू शकता. इथे 4 अंडे उकडून सालं काढून अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे. आता हे अंडे आपल्याला फ्राय करण्यासाठी एका पॅनमध्ये तेल घातलं. त्यामध्ये आपल्याला लाल तिखट, थोडीशी हळद घालून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या अंड्याला कलर आणि चव जबरदस्त येते. तर पहा, हे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता त्यावरती आपल्याला अशा पद्धतीने अंडे जे आहेत ते ठेवून घ्यायचे आहे. सर्व अंडे याच पद्धतीने आपल्याला तेलावरती ठेवून घ्यायचे आहे. दोन्ही बाजूने अंडे आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. आता तेल जे आहे ते अशा पद्धतीने तुम्ही त्याखाली घालू शकता. आता सर्व अंडे जे आहेत ते आपण पलटूनसुद्धा 1-1.5 मिनिटं दोन्ही बाजूला 1.5 मिनिटं आपण भाजून घेतलेले आहे. छान अंडे भाजले की त्याच पॅनमध्ये तेल वाढवलं, तेल घातलं. त्या तेलामध्ये कांदा घालायचा. कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचा आहे. आता इथे कांदा क्रिस्पी चांगला परतून घ्यायचा. अजिबात कांदा कच्चा राहता कामा नये. तरच तुमची ग्रेव्ही जी आहे किंवा मसाला आहे तो छान बनतो. तर इथे आपल्याला कांदा पसरवून छान परतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर पूर्ण पॅनमध्ये मी कांदा पसरवून ठेवला होता, त्यामुळे झटपट कांदा परतलेला आहे. आता कांदा परतला की यामध्ये आपल्याला हे हिरवं वाटण जे आहे ते घालून घ्यायचं आहे. हिरवं वाटण घातल्यानंतर 1 मिनिटभर आपल्याला ते वाटण व्यवस्थित मसाला आणि कांदा परतवून घ्यायचा आहे. आता त्या हिरव्या वाटणाला तेल सुटायला लागलं की त्यामध्ये टॅमॅटोची जी प्युरी बनवून घेतली ती घालून घेतलेली आहे. आता यालासुद्धा 1 ते 1.5 मिनिटासाठी आपल्याला या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे 1.5 मिनिटासाठी आपण टॅमॅटो ग्रेव्हीसुद्धा मिक्स करून घेतली. आता यामध्ये आपण मसाला घालणार आहोत. स्पेशल कोल्हापुरी आहे अंडा करी. तर तो मसाला घालायचा. घरगुती मसाला 1 चमचा, 1.5 चमचा अंडा करी मसाला घातला. थोडीशी हळद आणि गरम मसाला घालायचा. हे सर्व मसाले एकत्रित केले की आपल्या ग्रेव्हीची जी कलर आहे तो सुद्धा चेंज होतो आणि वास तर खूप जबरदस्त येतो. तर पहा, अशा पद्धतीने आपण हे सर्व मसाले जे आहेत ते यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे. आता इथे आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घाला. तुम्हाला जर थोडंसं मसाला पातळ किंवा ग्रेव्ही पातळ ठेवायची असेल तर तुम्ही पाण्याची क्वांटिटी वाढवू शकता. इथे मला अजिबात पातळ करायचं नाही. मी एकदम सुक्कं आपला अंडा फ्राय करणार आहे. चवीपुरतं मीठ घातलं आणि या मिठालासुद्धा आपल्याला व्यवस्थित पूर्ण ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता इथे व्यवस्थित आपण मीठ मिक्स करून घेतलं. आता यावरती आपल्याला 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटं ह्या मसाल्याला मंद गॅसवरती तेल सुटू द्यायचं. तर तुम्ही पाहू शकता आपलं पाणी जे आहे ते पूर्ण आटून गेलेलं आहे आणि तेलसुद्धा ग्रेव्हीला जबरदस्त सुटलेलं आहे. आता यावरती आपल्याला फ्राय करून घेतलेले अंडे ज्या पद्धतीने आपण फ्राय करण्यास घातले त्याच पद्धतीने इथे सुद्धा घालून घ्यायचे आहे. तर आता सर्व अंडे मी त्याच पद्धतीने ग्रेव्हीमध्ये टाकून घेतलेले आहे. दोन्ही बाजूने आपल्याला अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे आहे. तर आता एक बाजू 2 मिनिटं आपण भाजून घेतली. आता दुसरी बाजू आपल्याला पलटून पुन्हा 2 मिनिटं व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये भाजून घ्यायची आहे. आता इथे ग्रेव्ही जर तुम्हाला पातळ ठेवायची असेल तर सांगितल्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवायचं
आता इथे आपण अंडे सगळे जे आहेत ते पलटवून घेतलेले आहेत. तर छान असं तेल सुटलं की त्यावरती कोथिंबीर घालून घ्यायची. पुन्हा थोडंसं अर्धाच मिनिटभर ठेवायचं. अर्धा मिनिट ठेवलं की आणखीन थोडं तेल सुटतं आणि मस्त आपला अंडा मसाला तवा फ्राय तयार होतं. ज्या पद्धतीने इथे आपला अंडा तवा फ्राय तयार झालेला आहे, पाहू शकता जबरदस्त झालेला आहे आणि वास तर घरभर पसरलेला आहे. त्यामुळे एकदा नक्कीच अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा तवा अंडा फ्राय बनवून पहा. कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका कसा झाला होता. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या जवळच्या नातेवाईकांसोबतसुद्धा व्हिडिओला शेअर करा. तर पहा, मस्त झालेले आहे. सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेअर करा. धन्यवाद.